गुरुवारी अजित पवार बीडमध्ये जाणार। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक। पालकमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्याच्या नंतर अजितदादा पहिल्यांदाच बीडमध्ये। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस। प्रकृती खालावली तरी जरांगे आंदोलनावरती ठाम। धनंजय देशमुखांची मनोज जरांगेंच्या आंदोलन स्थळाची भेट। सामूहिक उपोषणामध्ये धनंजय देशमुख हे सहभागी। एसटी भाडे दरवाढीच्या विरोधात सोलापूरमध्ये ठाकरे गटाचं चक्काजाम आंदोलन। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी। एसटी टॅक्सी आणि रिक्षा दरवाढीच्या विरोधामध्ये ठाण्याच्या खोपट एसटी आगारामध्ये आंदोलन। राज्य सरकार आणि परिवहन मंत्र्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार घोषणाबाजी। एसटी भाडेवाढीच्या विरोधात बुलढाण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। मध्यवर्ती बस स्थानकाच्या समोर रास्ता रोको आंदोलन करत सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी। राज्य सरकारने एसटीच्या भाडेवाढीमध्ये 15% वाढ केल्यामुळे राज्यभरामध्ये रोष। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं चक्काजाम आंदोलन। आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत। कोल्हापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं एसटीच्या दरवाढीच्या विरोधामध्ये आंदोलन। शिवसैनिकांनी अडवून धरल्या एसटी बसेस। सर्व आंदोलकांना पोलिसांनी घेतलंय ताब्यात। अमरावतीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं एसटी भाडेवाढीच्या विरोधामध्ये आंदोलन। अमरावतीच्या एसटी डेपो समोर चक्काजाम आंदोलन। तुळजाभवानी मंदिरामध्ये महिलांनी तुळजाभवानीचे चरण स्पर्श करण्यावरून 2 पुजारी मंडळांमध्ये वाद। 2 पुजारी मंडळांपैकी एकाच मंडळाच्या महिलांना देवीचं चरण स्पर्श करण्यासाठी परवानगी। पाळीकर मंडळाच्या महिलांना चरण स्पर्श करण्यासाठी भोपे मंडळाचा विरोध। डोंबिवलीमधील एका इमारतीमध्ये मराठी विरुद्ध अमराठी असा वाद। नांदिवलीमधील एका सोसायटीमध्ये सत्यनारायण पूजा हळदी कुंकू कार्यक्रमाला अमराठींचा विरोध। यावरून मराठी अमराठी रहिवासी आपापसात भिडले। पनवेलच्या भोकरपाडा भागामधील मराठी कुटुंबाला परप्रांतीयांकडून अपमानास्पद वागणूक। मनसेच्या कार्यकर्त्यांची मराठी कुटुंबाच्या न्यायासाठी धाव। घडलेल्या घटनेचा परप्रांतीय कुटुंबाला मनसेने विचारला जाब। मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर फडणवीसांनी सर्व खात्यांचा कारभार स्वतःकडे ठेवलाय। त्यामुळे हे महायुतीचं सरकार नसून भाजपचं सरकार। ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांची टीका। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये शाळेच्या बसला आग। होली एंजल इंग्लिश स्कूलच्या परिसरामधली घटना। बसमध्ये विद्यार्थी नसल्यामुळे जीवितहानी टळली आहे। नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या तयारीला सुरुवात। नाशिक जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले आज घेणार इथला आढावाची बैठक। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या दोडामार्ग तालुक्यामधील तिलारी खोऱ्यामध्ये हत्तींचा धुमाकूळ। हत्ती लोकवस्तीमध्ये येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। भिवंडी-वाडा महामार्गावरती संथ गतीनं सुरू असलेल्या कामांमुळे वाहतूक कोंडीमुळे प्रवासी आणि वाहन चालकांचे हाल। तहव्वूर राणाला भारतामध्ये आणण्याची प्रक्रिया सुरू। एनआयएची टीम 30 जानेवारीला अमेरिकेला जाऊ शकते। मुंबईतील 26/11च्या हल्ल्यातील तहव्वूर राणा हा आरोपी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।